नागपूरसह महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत भाजपकडून मोठा निर्णय घेण्याची तयारी आहे। येत्या निवडणुकांसाठी पक्ष काही विद्यमान नगरसेवकांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती आहे। प्रभागातील कामं आपल्या पती किंवा नातेवाईकांवर सोपवून दिले होते अशा महिला नगरसेवकांनाही डच्चू दिलं जाणार असल्याची माहिती आहे। पक्षाच्या निर्णयामागे काही स्पष्ट निकष आहेत। प्रभागातील कामातील सक्रियता, पक्षीय कामातील सहभाग आणि निष्क्रियतेची पातळी ही निकष ठरवण्यासाठी वापरली जाणार आहेत। यामध्ये विशेष लक्ष महिलांवर आहे। गेल्या 5 वर्षात प्रभागातील काम स्वतः न करता पती किंवा नातेवाईकांवर सोपवणाऱ्या महिला नगरसेविकांना या यादीतून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे। नागपूरसारख्या शहरांमध्ये भाजप दीर्घकाळ सत्तेत राहिल्यानंतर येणारी अँटी इन्क्युम्बन्सी टाळण्यासाठी 20 ते 25% नवीन चेहरे निवडण्यात येणार असल्याची शक्यता आहे। उमेदवार निश्चित करण्यासाठी पक्षाने विविध प्रभागांमध्ये 3 टप्प्यांमध्ये सर्वेक्षण केलंय। यात कोण प्रबळ उमेदवार राहू शकतो, विरोधी पक्षाचा उमेदवार कोण असू शकतो, पक्षात नवीन आलेल्यापैकी कोणाला उमेदवारी दिली जाऊ शकते अशा मुद्द्यांवरही सर्व्हेमध्ये पक्षाने माहिती गोळा केली आहे। महानगरपालिकेत 50% जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत। यंदा महिला उमेदवार निवडताना पक्षाने फक्त राजकीय कुटुंबातील किंवा नेत्यांच्या नात्यातील महिलांवर लक्ष न ठेवता त्या प्रभागात केलेल्या कामाची सक्रियता, लोकप्रियता आणि पक्षासाठी योगदान या निकषांवर आधारित निर्णय घेण्याचं भारतीय जनता पक्षाने ठरवलं आहे।